पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 15 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 16व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ वेदांताचा एक ग्रंथ आहे। याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात, कारण की वेदांताचा अभ्यास ज्या ग्रंथांमध्ये श्रुती आणि स्मृती व्यतिरिक्त ग्रंथांमध्ये येतो त्याला प्रकरण ग्रंथ म्हणण्याची एक पद्धत आढळते। तर हा जो ग्रंथ आहे हा वेदांताचं प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे। परमार्थामध्ये 2 मार्ग आहेत जे वेद प्रणीत आहेत। वेदाने मान्य केलेले किंवा वेदात सांगितलेले प्रमुख 2 मार्ग आहेत। त्यातील एक मार्ग धर्म जिज्ञासा असा आहे आणि दुसरा मार्ग ब्रह्म जिज्ञासा असा आहे। तर धर्म जिज्ञासा या भागामध्ये आपण बऱ्याच वेळा विचार करत असतो की कर्म उपासना आणि योग धरावा। योग हा अंतर्भूत असल्यामुळे फक्त कर्म आणि उपासना शक्यतो धरण्यात येते, आणि ब्रह्म जिज्ञासेमध्ये ज्ञान जिज्ञासा किंवा ज्ञानकांड किंवा त्याला ब्रह्मकांड असं म्हणतात, हे उत्तर शास्त्र आहे। त्याला उत्तर मीमांसा असं सुद्धा म्हणतात। वेदव्यासांनी प्रामुख्याने या उत्तर मीमांसेचं प्रतिपादन केलेलं आहे, म्हणून व्यास प्रणीत हा संप्रदाय आहे असं मानण्यात येतं। जरी व्यासांनीच वेदाचा सर्व भाग पुढे उद्धृत केलेला असला तरी सुद्धा व्यासांचं मनोगत, व्यासांचं हृदय हे उत्तर मीमांसा सांगण्यामध्ये आहे। हे सर्व साधूंना किंवा पुढील अनेक सिद्धपुरुषांना लक्षात आल्यामुळे त्यांनी व्यासांना वेद व्यास असं जरी म्हटलेलं असलं तरी उत्तर मीमांसेचे ऋषी म्हणून त्यांचा सर्वत्र उदो होतो। बाकीच्या मीमांसेमध्ये बाकीच्या ऋषींना धरण्यात येतं। सर्वच ऋषी आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट आहेत, अधिकारी आहेत। त्यामुळे कुठल्याही ऋषींचा किंवा साधूंचा अपमान करण्याचा कधीही प्रश्न नसतो। परंतु जेव्हा शास्त्र अभ्यासाचा म्हणजे शास्त्रवादाचा विषय येतो, वाद म्हणजे भांडण नव्हे, शास्त्रवाद जेव्हा होत असतो तेव्हा त्या वेळेस खंडन आणि मंडन अशी पद्धत दिसते। तर वेदांत मंडन करण्यामध्ये इतर शास्त्रांचं खंडन होणारच, त्यामध्ये कोणीही तिरस्कृत किंवा द्वेषभाव असतो असं म्हणता येणार नाही। तर इतर शास्त्रांचं खंडन आणि स्वशास्त्र मंडन अशी पद्धत आपल्याला सगळ्यांना आढळेल। वेदांत शास्त्र हे अत्यंत अवघड असं शास्त्र आहे। हे शास्त्र अंतिम शास्त्र आहे। याच्यानंतर जीवाचा पुनरावृत्तीचा प्रश्न संपतो। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही शास्त्रामध्ये पुनरावृत्तीचा प्रश्न संपवण्याचा विषय खरं तर नाही आहे। जिथे कुठे पुनरावृत्ती संपवण्याचा प्रश्न येतो त्यालाच वेदांत शास्त्र म्हणतात, किंवा तोच वेदाचा अंतिम भाग आहे। पुनरपी जनन आणि पुनरपी मरण हा विषय सगळे साधू सांगत नाहीत। जे साधू किंवा जे अवतार पुरुष पुनरपी जनन आणि पुनरपी मरणाचा विषय संपवण्याचा विषय मांडतात ते बाकीचं शास्त्र सांगत नाहीत असंही नाही, कारण ते बाकीचाही विषय पहिल्यांदा मांडतात। कारण की या उत्तर मीमांसेसाठी पूर्व मीमांसा ही काही अंशी पोषक धरलेली आहे, परंतु त्यामध्ये अडकून पडणाऱ्या साधकासाठी मात्र ती घातक ठरते।
उत्तर मीमांसा म्हणजे काय याचा विचार आपण स्वतःहून कधीही करू शकत नाही, किंवा ज्यांना त्याबद्दल कल्पना नाही, ज्यांना त्याबद्दल माहिती नाही, अशा माणसांच्या, अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला उत्तर मीमांसा म्हणजे काय हे कधीही कळू शकत नाही. त्यासाठी एकतर उत्तर मीमांसेचा अभ्यास केलेले अशी माणसं आपल्याला हवी, त्यांच्यासोबत आपण राहावं, किंवा एकतर उत्तर मीमांसेचे जे ग्रंथ असतात त्या ग्रंथाचा आपण सखोल अभ्यास करावा. असे दोनच पर्याय फक्त आपल्याला उपलब्ध आहेत. कुठलाही जगामधला विषय आपण हाताळण्याच्या आधी आपल्याला त्या विषयामध्ये जे प्रतिष्ठित असतात, किंवा त्या विषयाचा ज्यांचा अभ्यास असतो, किंवा त्या विषयांचे जे पुस्तकं असतात त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. एकदमच आपण वेदांतात आलो तर आपल्या हाताला काही लागणार नाही, उलट आपण काहीतरी चूक करतो आहोत असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. वेदांत हे शास्त्र जे आहे हे फक्त एकमेव वेदांत शास्त्राचा उद्देश आहे मुक्ती प्राप्त करणं. ज्याला मुक्तीची इच्छा नाही, जो मुमुक्षु नाही, त्याला या ठिकाणी खरं तर अजिबात येण्याचा अधिकार नाही किंवा गरज नाही. या विषयाचा आणि त्याचा संबंध तसा नाही आहे. म्हणून जिथपर्यंत तुम्हाला मुमुक्षत्व नाही तिथपर्यंत तुम्ही कुठल्याही वेदांताच्या ग्रंथाचा अभ्यास करणं म्हणजे विनाकारण टाइमपास करण्यासारखं आहे. त्यापेक्षा आपण आपापल्या मार्गाने जावं आणि ज्या कुठल्या मार्गामध्ये आपल्याला रममाण व्हावं वाटेल त्या ठिकाणी आपण जायला काही हरकत नसते. गती जी आहे ही प्रत्येक जीवाची कशी होते याचा विचार आपण करत असतो. आपला विषय जो आहे तो जीवाचा आहे. आपला विषय कधीही स्थूल आणि सूक्ष्म देहाचा नाही. स्थूल सूक्ष्म देह हे तर आपल्याला बदलणारे देह आहेत हे माहीत आहे. स्थूल देह हा 100 वर्षाचा आहे असं आपण अंदाजे धरतो. माणसाचा देह अंदाजे 100 वर्षाचा आहे असं आपण धरून चालतो. अर्थात आत्ताचं वातावरण असं आहे की 100 वर्ष जगण्याचा प्रश्न येत नाही. 60 वर्ष म्हणजे 100 वर्ष असे धरावे लागतात. तर 60 वर्ष म्हणता येतील का नाही सांगता येत ना. 30 वर्षातच मनुष्य खलास होण्याची शक्यता आहे. तर ही अशी परिस्थिती आत्ता असल्यामुळे 100 वर्ष म्हणा किंवा 60 म्हणा किंवा 50 म्हणा किंवा 30 म्हणा, हे या एवढ्या कालावधी पुरताच हा स्थूल देह असतो. स्थूल देह हा फक्त एवढ्या कालावधी पुरता आहे. आणि आपण या स्थूल देहाशी कितीही तादात्म्य पाहून राहिलो, या स्थूल देहावर आपण कितीही स्वतःचा अहंकार धरून बसलो तरी सुद्धा आपल्याला हा स्थूल देह सोडणे आहेच. आणि हा उरलेला स्थूल देह मात्र आपण कधीही पुन्हा स्वीकारणार नाही. एकदा या शरीरातून जीव बाहेर गेला की तो त्याला परत कधीही धारण करत नाही, इतकं तो हुशार आहे. सूक्ष्मदेह सुद्धा त्याच प्रकारचा आहे. सूक्ष्मदेह सुद्धा आपल्याला काही जास्त कालावधीनंतर सोडावा लागतो. कल्प त्याला लागत असतील, किती लागत असतील याचं गणित आपण काही सध्या करणार नाही, परंतु बऱ्याचशा मोठ्या कालावधीनंतर हा सूक्ष्मदेह सुद्धा आपल्याला त्यागावा लागतो. पण त्याच्या आतमध्ये असलेला जो जीव आहे तो मात्र आपण सोडत नाही. तो जीव जो आहे तो अनंत जन्म वेगवेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करत राहतो आणि सुख दुःखाला प्राप्त होतो. जिथपर्यंत या जीवाला सुख दुःख व्यवहारामध्ये संसारामध्ये भोगण्याची इच्छा असते तिथपर्यंत त्याला कोणीही या चक्रातून बाहेर काढू शकत नाही. बोलताना माणसं बोलतात खरी की आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची, आम्हाला हे करायचंय ते करायचंय, परंतु हे सगळं बोलण्यापुरतं असतं. खरं तर भगवत प्राप्तीसाठी जो उपाय आहे त्या उपायाकडे येण्याची कोणाचीही खरी तयारी नसते. कारण की भगवंत प्राप्तीसाठी भगवंताला जाणणं गरजेचं आहे. एर माते निर्णोनी भजन ते वायाची गाण्यान असं श्री ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून मला न जाणता केलेलं कुठलंही भजन हे वाया जातं. हे असं जर असेल तर मला जाणायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे भगवंताला जर जाणायचं असेल तर त्या जाणण्यालाच आपण ज्ञान असं म्हणतो. आणि ज्ञान म्हणजेच आपण त्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असे म्हणतो आणि त्यालाच ज्ञानमार्ग असे म्हणतात. तर ज्ञानमार्गामध्ये आपल्याला भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रश्न येतो. आधी त्याची भक्ती होण्याचा प्रश्न येत नाही. तर सर्वांनाच या वाटेने जाता येईल असं काही सांगता येत नाही, परंतु सगळ्यांना या वाटेने जाण्याची इच्छा व्हावी ही तर खरी चांगली गोष्ट आहे. परंतु सगळेच या वाटेने जाण्याच्या ऐवजी दुसऱ्या अनेक वाटा या मार्गामध्ये असल्यामुळे कोण कुठल्या वाटेने कधी जाईल हे काही खरं सांगता येत नाही. सर्वांचीच बुद्धी भगवत प्राप्तीच्या दृष्टीने हो, त्यासाठी त्यांना ज्ञान मार्गामध्ये जे प्रतिपादन केलेले मार्ग आहेत त्या मार्गाची खूण सापडो आणि त्या दिशेने त्यांनी गती करोत अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या विषयाकडे येतो.
साक्षीण पुरतो भानम लिंगम देहेन संयुतम चिती छाया समावेशात जीव स्याद व्यवहारिक, असा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये जीव शब्दाची व्याख्या आहे. जीव हा आपल्याला परमार्थामध्ये सगळ्यात गरजेचा पदार्थ आहे, हे आपण मागे अनेक दिवसापासून विचार करतो आहोत. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, किंवा अमृत अनुभवामध्ये ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे जीव घेतली आवणे चालवणे दिसी साजणे. या ज्ञानदेवांच्या नियमाप्रमाणे जीव हाच परमार्थासाठी गरजेचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त परमार्थासाठी खरं तर काहीच गरजेचं नाही. आता माणसं म्हणतात खरी की आम्ही जीव द्यायला तयार आहोत, म्हणजे आम्हाला तुम्ही आमचा जीव घ्या. अर्थात जीव घ्या म्हणणं सोपं आहे. कुठली गोष्ट बोलणं फार सोपं असतं. बोलणं आणि प्रत्यक्षात उतरणं याच्यामध्ये फरक आहे. जीव हा तिसऱ्या देहाशी संबंधित आहे. त्याच्या आधी 2 देह आहेत. त्यामुळे पहिल्यांदा या 2 देहांचा सुद्धा जीवासाठी विचार करावा लागतो. तर या जीवाची जी गती आहे, ही गती कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे. अधिक जीवाची जी व्याख्या आहे ही या श्लोकामध्ये दिलेली असल्यामुळे त्या व्याख्येच्या साह्याने आपण त्याच्या गतीचा सुद्धा थोडक्यात विचार करणार आहोत. जीव हा कारण देहात राहतो. जीव म्हणजे ज्याला अविद्या ही उपाधी आहे. अविद्या ही 3 प्रकारे या जीवाला जोडली जाऊ शकते. एक तर विशेषण म्हणून, एक तर उपाधी म्हणून, किंवा एक तर उपलक्षण म्हणून. अशा 3 प्रकारे ही अविद्या जी आहे जीवाला जोडली जाते. साधारणपणे 99% लोकांना, 99.99% लोकांना ही अविद्या जी आहे ही विशेषण रूपाने चिकटलेली असते. विशेषण रूपाने जेव्हा पदार्थ चिकटतो तेव्हा तो त्या पदार्थाशी तादात्म्य पावलेला असतो. अविद्या आणि जीव असे वेगवेगळे खरं तर करता येत नाही या विशेषण शब्दामुळे. अविद्या आणि जीव म्हणजे अविद्या हा जीवाचा अंगीभूत गुण होऊन जातो, आणि जीवाचा अविद्या हा जर अंगीभूत गुण झाला तर मग त्याला कोणीही या चक्रातून काढू शकत नाही. पण हा जीवाचा अंगीभूत गुण झाला हेच कोणाला माहित नाही. त्याच्यामुळे मोठी अडचण आहे. जसं लाल घोडा म्हटल्यानंतर लाल रंग हा घोड्याचा अंगीभूत रंग असतो, त्याच्याशी तो एकरूप असतो. त्याचप्रमाणे अविद्या ही जीवाशी एकरूप जर झाली तर तिला काढण्यासाठी कोणीही काहीही करू शकत नाही. तर हा जो जीव आहे हा जीव पुढे घसरून सूक्ष्मदेह, कारणदेह इथपर्यंतचा प्रवास करतो. आता याच्याही पुढे तो स्थूल देहाच्या बाहेर जातो. स्थूल देहाच्या बाहेर गेल्यानंतर तो कुठल्या पदार्थात गुंतून पडेल हे मात्र काही कोणाला सांगता येत नाही. परंतु हा अविद्या विशिष्ट जीव आहे. म्हणजे अविद्येला विशेषण करून बाहेर गेलेला जीव आहे तो. अविद्येला उपाधी करून बाहेर गेलेला जीव नाही आहे. कारण अविद्येला विशेषण करून बाहेर गेलेला जीव आणि अविद्येला उपाधी करून बाहेर गेलेला जीव यात फरक असतो. विशेषण करून जो बाहेर जीव जातो तो त्या पदार्थांमध्ये आधी मुळातच अविद्येमध्ये तादात्म्य पावलेला असल्यामुळे बाहेरच्या सगळ्याच पदार्थांमध्ये तो तादात्म्य पावतो. मग तो कुठेही जाऊ देत. साक्षीणा पुरतो भानम. आता साक्षी जे आहे त्याला अधिष्ठान असं आपण मागे इथे या ठिकाणी म्हणालेलो आहोत. अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे. लिंगदेह हा जो आहे तो सूक्ष्मदेहाची सूक्ष्मतम अवस्था आहे. सूक्ष्मदेह कळणं मुळात अवघड आहे, पण सूक्ष्मदेहाचीही सूक्ष्म अवस्था म्हणजे लिंगदेह आहे. लिंगदेह जो आहे तो खूण या अर्थाने, कारण लिंग शब्दाचा अर्थ चिन्ह खूण असा होत असतो. म्हणजे ती फक्त खूण आहे, ते खरं तर त्याचं स्वरूप सापडणं अवघड आहे. अत्यंत सूक्ष्म असलेला हा लिंगदेह, या लिंगदेहाशी संयोग पावणे, संयुतम म्हणजे संयोग पावणे. साक्षीना पुरतो भानम लिंगम देहेन संयुतम. लिंगदेहाशी तो संयोग पावतो म्हणजे त्याच्याशी एकरूप होतो. आता त्याच्याशी एकरूप झाला त्याच्यानंतर चिती छाया समावेशात जीव स्याध व्यवहारिका. चिती छाया, चिद आणि त्याची छाया असा विषय आहे. मागील चिंतनामध्ये आपण पहिल्या चरणाचा विचार केला होता. आज आपण दुसऱ्या चरणाचा विचार करणार आहोत. मागील वेळेस आपण साक्षी चैतन्य हे अधिष्ठान कसं याचा विचार केला होता. अधिक आपण लिंग देहम संयुतम या 3 पदांचा विचार केला होता. या 3 शब्दांच्या द्वारे आपण लिंगदेह म्हणजे काय, त्यांचा संयोग म्हणजे काय, ते कसं होतं याचा काहीसा विचार केलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा विचार करणार आहोत. चिती छाया.
चित आणि छाया असे दोन शब्द आहेत. चित म्हणजे काय हे साधारण माणसाला कळत नाही. म्हणजे एखाद्या कुठल्याही माणसाकडे तुम्ही गेले आणि त्याला म्हणाले चित म्हणजे काय सांग, तर त्याला काही सांगता येणार नाही. चिती म्हणजे काय सांग, काही सांगता येणार नाही. म्हणजे तो फारच मूर्ख आहे काय, नाही, त्याला ती पारिभाषिक शब्दांची माहिती नाही आहे. त्याला तो पारिभाषिक शब्द माहित नाही. हा पारिभाषिक शब्द आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला त्या क्षेत्राच्या पारिभाषिक शब्दांचा विचार करावा लागतो, त्याची माहिती घ्यावी लागते. आणि त्याचा जर चुकीचा अर्थ केला तर फार अडचण होते. म्हणजे एखाद्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला त्या डॉक्टर लाईनमध्ये, त्या क्षेत्रामध्ये जे काही शब्द असतील, त्यांचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा विचार करावा लागतो, त्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि मग त्याच्यानंतर खरं तर त्याला योग्य अर्थ कळतो, नाहीतर त्याला योग्य अर्थ कळणं अवघड आहे. त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रामध्ये जे शब्द येतात या शब्दांचा, पारिभाषिक शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे. काही शब्द जे वेदांतात येतात ते धर्मशास्त्रात तसेच्या तसे येतात आणि व्यवहारातही तसेच्या तसे येतात. पण व्यवहारामध्ये त्या शब्दांचा अर्थ, नंतर धर्मशास्त्रामध्ये त्या शब्दांचा अर्थ आणि वेदांतामध्ये त्याचा अर्थ फार वेगळा असतो. म्हणजे माणूस विचार नाही करू शकत एवढा त्याचा वेगळा अर्थ असतो. तिन्ही ठिकाणी त्याचा वेगवेगळा अर्थ असतो. पण काही शब्द असे आहेत की जे वेदांतात आहेत पण धर्मशास्त्रात नाही आहेत. काही शब्द वेदांतात आहेत, धर्मशास्त्रात पण आहेत, पण ते व्यवहारात नाही आहेत. व्यवहारात त्याचा कुठेही वापर होत नाही. असे काही शब्द असतात. तर शब्द जे आहेत हे शब्द फार महत्वाचे आहेत. शब्द हे उपकारक असतात. शब्द प्रमाण हे जगामध्ये, परमार्थामध्ये सर्वात उत्कृष्ट प्रमाण मानलं जातं. शब्द प्रमाण हा काही शेवट नव्हे, पण शब्द हे सर्वात जवळचा प्रमाणासाठी विचार केला जातो. सगळ्यात जवळचं जर भगवंताला कुठलं प्रमाण असेल या 6 प्रमाणामध्ये तर शब्द प्रमाण आहे असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणून शब्द ही अनंत उपकाराची राशी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर या शब्दाला आपण किती महत्त्व देणं गरजेचं आहे हे फार इथं या ठिकाणी लक्षात घ्यायला काही हरकत नाही. तर शब्द, कुठलाही शब्द कुठेही लावून जमणार नाही, कुठलाही शब्द कुठेही वापरून जमणार नाही. जसं धर्म हा शब्द वापरला, धर्म हा एक शब्द आहे. धर्म हा शब्द वेदांतातही येतो आणि धर्म हा शब्द धर्मशास्त्रातही येतो आणि धर्म हा शब्द व्यवहारातही येतो. पण व्यवहारामध्ये धर्म शब्दाचा अर्थ जर तुम्ही 100 माणसांकडे गेले आणि त्यांना विचारला धर्म म्हणजे काय, तर काय सांगतात? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असं सांगतात, नाही का? व्यवहारामध्ये काय सांगतात धर्म शब्दाचा अर्थ? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, हा सरळ सरळ अर्थ आहे धर्म. आता धर्मशास्त्राकडे आले तर धर्म शब्दाचा अर्थ काय? पुण्य, म्हणजे अधर्म नाही. धर्म शब्दाचा प्रमुख अर्थ धर्मशास्त्रामध्ये धर्म म्हणजे चांगलं, पुण्यात्मक, त्याला म्हणतात धर्म. आता वेदांत शास्त्रात आला तर धर्म म्हणजे काय? तुम्ही सगळे लोक अभ्यास करणारे आहात, तुमची परीक्षा नाही पाळते, मी फक्त आपला विचारतोय. तुम्ही अभ्यास करता म्हणजे तुम्हाला माहित असावं त्याचा अर्थ. एक शब्द सांगतोय मी, असे अनेक शब्द आहेत की ज्याचा तुम्ही कदाचित अर्थच करत नाहीत किंवा चुकीचा अर्थ घेऊन वेदांतात येता आणि मग फसगत होते म्हणजे मग आपल्याला वाटतं अर्थ काहीतरी गडबड आहे, कुठेतरी म्हणजे जुळत नाही, मग अर्थ जुळत नाही किंवा चुकीचं कळतं किंवा आज कळलेलं जे बरोबर असतं ते उद्या चुकीचं वाटतं, आज चुकीचं वाटतं ते उद्या बरोबर होऊन जातं, असं काहीतरी गोंधळ उडून जातो. मग त्याचं कारण की शब्दांमध्येच थोडासा गोंधळ होतो. काय धर्म शब्दाचा अर्थ काय? नाही, स्वधर्म, तो स्व नाही लावत आहे आपण, फक्त धर्म. धर्म शब्द फक्त धर्म, स्वधर्म ते वेगळ्या गोष्टी आल्या. धर्म, वेदांताला धर्म म्हणजे काय म्हणायचं? बरं जाऊ दे, हा प्रश्न तुमच्याकडे ठेवा, विचार करून या. मला वाटलंच तर मला सांगा, नाही वाटलं तर सांगू नका, तसं काही आग्रह नाही आहे. पण धर्म शब्दाचा, कारण मी बरेच प्रश्न बऱ्याच वेळा विचारतो, 5-6 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी लोकांना प्रश्न विचारले, अजून उत्तर नाही दिले मला लोकांनी. पूर्वी मी जास्त प्रश्न विचारायचो, आता जरा कमी प्रश्न विचारतो. तर 8-10 वर्षापूर्वी विचारलेले प्रश्न माझ्या लक्षात आहेत, कारण मी विसरलेलो नाही ते, पण लोकांनी अजून मला त्याची उत्तरं दिली नाही पंचीकरणाच्या वेळेस. म्हणजे पंचीकरण ऐकायला होते त्यांना कदाचित आठवत असावं कोणाला तरी, कदाचित नसेल हे आठवत, त्यांना प्रश्नच आठवत नसते.
बरं असू देत, काही हरकत नाही. त्या प्रश्नाची तुम्ही मला उत्तर द्यावीत असं काही मला हट्ट नाही आहे. आणि तुम्ही नाही दिली म्हणजे मी आता जेवण करणार नाही, झोपणार नाही, पाणी पिणार नाही, असं काही होणार नाही. तुम्ही द्या अथवा नका देऊ, आहे की नाही. तर असा हा धर्म नावाचा एक प्रश्न निर्माण केला तुमच्या पुढे, तर तो तुम्ही विचार करा. धर्म हा एक शब्द आहे. असे वेदांतात अनेक शब्द येतात जे तसेच्या तसे कुठे आहेत? धर्मशास्त्रात आहेत. दुसरा शब्द सांगू, अजून एक शब्द सांगू म्हणजे थोडंसं बरं वाटेल. ईश्वर. ईश्वर हा शब्द धर्मशास्त्रात येतो. ईश्वर हा शब्द ज्ञानशास्त्रात सुद्धा येतो. आणि ज्ञानदेवांसारखे जे अवतार महापुरुष आहेत किंवा वेदांतामध्ये असलेले जे जीवनमुक्त महापुरुष असतात, ते काही ठिकाणी धर्मशास्त्राचा स्वीकार करत असल्यामुळे, वेदप्रणीत असल्यामुळे, स्वीकार करत असल्यामुळे ते ईश्वर हा शब्द कुठल्या ठिकाणी का वापरतात हे कळणं साधारण माणसाच्या बुद्धीला शक्य नाही. शक्य नाही. त्यासाठी खूप तपश्चर्या लागते, अंगामध्ये सत्व लागतं, अधिक नितांत वेदांतावर श्रद्धा लागते, सद्गुरूवर श्रद्धा लागते. तेव्हाच कदाचित तो अर्थ हृदयामध्ये प्रगट होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे, नक्की नाही. कारण कुठल्याही शब्दाचा योग्य अर्थ प्राप्त होणं, हृदयामध्ये तो प्रगट होणं आणि तो अर्थ शास्त्र आणि सद्गुरूंच्या वचनाशी जुळणं, यासाठी फार अवघड गोष्ट आहे. तर या ठिकाणी चिती हा शब्द आलेला आहे. तर हा चिती शब्द कुठेतरी व्यवहारात येतो काय? येतो का नाही येतो? चिती शब्द वापरता व्यवहारामध्ये कुठे? चिद किंवा चिती कुठेही व्यवहारात येत नाही शक्यतो. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठेही तो व्यवहारात वापरत नाही आपण चिती शब्द किंवा चिद शब्द. बरं, धर्मशास्त्रात कुठे येतो काय? धर्मशास्त्र म्हणजे काय असा प्रश्न जर असेल तर मोठा प्रश्नच आहे. धर्मशास्त्र आणि वेदांत शास्त्र यातला फरक काय आहे? काय फरक आहे का याच्यामध्ये? काही धर्मशास्त्र वेदांत शास्त्रात फरक आहे का? आहे. बऱ्याचशा लोकांना तो फरक आहे का नाही आणि तो फरक कसा आहे हे पण कदाचित लक्षात येत नाही. हा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. विचार करा, तो दोघांमध्ये फरक आहे. कर्म उपासना ही फक्त कशाची आहे? धर्मशास्त्राची आहे. ज्ञानदेवांनी का लिहिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये असं एखादा म्हणेल? ज्ञानदेवांनी धर्मशास्त्र सांगितलेलं नाही, सांगितल्यासारखं वाटतं. जिथे जिथे धर्मशास्त्र सांगितलेलं आहे तिथे दृष्टांतारूपाने सांगितलेलं आहे. प्रमुख उद्देश ब्रह्मविद्यायाम हाच आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ब्रह्मविद्यायाम असंच लिहिलेलं आहे. कुठेही लिहिलेलं नाही की धर्मशास्त्र इति धर्मशास्त्रे, असं नाहीये कुठेही. मग काही एका महाराजांनी मला म्हटलं की 18व्या अध्यायाच्या शेवटी लिहिलंय, किंबहुना केले तुमचे धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. म्हणले धर्मकीर्तन आहे, आता काय करणार? मोठा प्रश्न आला का नाही? ते म्हटले इथे शेवटी जरी लिहिलेलं नसलं तर ज्ञानदेवाने स्वतःच लिहिलंय की किंबहुना हे जी केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. धर्मकीर्तन आहे म्हणून मी आधी सांगितलं, धर्म या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? धर्म शब्दाचा वेदांताप्रमाणे अर्थ माहित पाहिजे, धर्मशास्त्राप्रमाणे अर्थ माहित पाहिजे, व्यवहाराप्रमाणे अर्थ माहित पाहिजे, तरच ज्ञानदेवांनी धर्म हा शब्द तिथे का वापरला हे लक्षात येईल, नाहीतर लक्षात येणार नाही. बरं, त्याच्याही पेक्षा एखाद्याची बुद्धी नसते तशी, एखाद्याला तेवढं नाही कळत, तर त्यासाठी ज्ञानदेवांनी त्या ओवीच्या आधी जरा 10 ओव्या मागे या, काही 10-15 ओव्या, किती मला नक्की सांगता येणार नाही आकडा, काही ओव्या मागे या मागे या मागे या, मग तुम्हाला कळेल धर्म म्हणजे काय. ती ओवी अशी आहे, धर्म शब्दाचा अर्थ सांगितला त्यांनी तिच्या आधी. कुठे? तो फक्त समजण्यासाठी सांगितलाय, मी तुम्हाला धर्म शब्दाचा अर्थ सांगत नाही. तिथे जे धर्म लिहिलाय तो धर्म म्हणजे काय म्हणायचे त्यांना हे आधी त्यांनी एका ठिकाणी दृष्टांताच्या द्वारे सांगितलेलं आहे. आठवतंय का काही? 18व्या अध्यायामध्ये गीता निष्कपट माय, जे ताने हिंडे चुकोनी वाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. कुठला धर्म आहे? तो दृष्टांत आहे, दृष्टांताच्या द्वारे सांगितलेला आहे. त्यामुळे त्याचा सिद्धांतात आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आम्ही जो धर्म प्रतिपादन करतो आहोत तो काय? तो गीतेमध्ये आहे. गीता जो पूर्ण धर्म सांगितला, गीतेमध्ये धर्मकीर्तन आहे. मग धर्मकीर्तन तर कुठलं धर्मकीर्तन आहे ते त्यांनी सांगितलं दृष्टांताच्या द्वारे.
आहे की नाही? तो धर्म आहे. ते धर्म संकीर्तन सिद्धी गेले, मायपुताची भेट झाली. म्हणजे काय याचा शोध करावा लागेल, याचा विचार करा. विचार करून मग मला येऊन सांगा. आहे की नाही सांगितलं काय हरकत नाही, पण सांगण्याचा प्रयत्न करा. आपण त्याच्यावर गप्पा करू. आहे की नाही? अर्धा तासाच्या गप्पाला 2000 रुपये, असं काही नाही. ठीक आहे, गप्पा करू शकतो, पण त्याचा विचार करा, त्या ओव्यांचा अभ्यास करा, आणि मग त्याच्यानंतर तो धर्म म्हणजे काय असं आपल्याला लक्षात येईल. तर ज्ञानदेवांनी कुठेही खरं तर कर्म उपासना सांगितली नाही. जरी जिथे सांगितल्यासारखी दिसते तर त्याचं काही कारण आहेत, ती पोषक म्हणून स्वीकारतात. हे मी तुम्हाला आधी म्हणालेलो आहे की बऱ्याचशा ठिकाणी साधू संत, वेदांतातले जे साधू संत आहेत, हे लोक पूर्वशास्त्राचा विचार पोषक म्हणून धरत असतात. कारण प्रत्येक जीवाला एकदमच तिथे जाता येत नाही, म्हणून ढाळे ढाळे त्याला ते करता यावं असा त्यातला हेतू असतो, बाकी काही कारण. तर चिती हा शब्द व्यवहारात येत नाही. चिती हा शब्द धर्मशास्त्रात येतो का असा प्रश्न आहे. चिती हा शब्द कदाचितच धर्मशास्त्रात पण येत असावा. सच्चित आनंद हा शब्द धर्मशास्त्रात दिसतो, त्याच्यामध्ये चिद हा शब्द येतो. म्हणजे सच्चित आनंद हा, सच्चिदानंद हा शब्द व्यवहारामध्ये सुद्धा लोक सहज वापरताना दिसतात. कारण सच्चिदानंद असं मुलाचं नाव आहे, म्हणजे काय त्याला चिद माहिती आहे असं म्हणता येत नाही. व्यावहारिक नावामध्ये त्याचं जरी सच्चिदानंद नाव लिहिलेलं असलं तरी सुद्धा, किंवा त्याला सच्चिदानंद नाव त्याच्या आईबापाने ठेवलेलं असलं तरी सुद्धा सच्चिदानंद हा शब्द व्यावहारिक होत नाही. त्याचे आईबाप, त्याचे आजोबा, आजी, कोणीतरी ज्यांनी कोणी नाव ठेवलंय त्यांना कुठला तरी या मार्गातला गंध काहीतरी असावा, त्यांना कुठलं तरी ते नाव माहीत असावं, कोणाची तरी करवी त्यांनी ते ऐकलं असावं, किंवा फार वेगळं काहीतरी वाटलं, बरं वाटलं म्हणून त्यांना राम कृष्ण असं काहीतरी ठेवण्यापेक्षा सच्चिदानंद असं नाव ठेवावं वाटलं म्हणून ठेवलं असेल. तर ही व्यावहारिक भूमिका त्यांची असू शकते. त्यांना सच्चिदानंद शब्दाचा लक्षार्थ माहीत आहे किंवा वाच्यार्थ माहीत आहे असं म्हणता येत नाही. त्यातील चिद हा शब्द, आता हा सच्चिदानंद शब्द जसा व्यवहारातही दिसतो तसा धर्मशास्त्रातही दिसतो. मग धर्मशास्त्रात जर दिसतो तर धर्मशास्त्राला सच्चिदानंद मधल्या तिन्ही पदांचा किंवा चिद या पदाचा साक्षात अर्थ माहीतच आहे असं काही म्हणता येणार नाही. जसं व्यवहारातल्या माणसाला सच्चिदानंद शब्दाचा अर्थ माहीतच आहे असं म्हणता येणार नाही. शक्यता असू शकते, त्याची काही शाश्वती देता येत नाही. कारण की हा शब्द जो आहे, हे जे शब्द आहेत खरं तर उत्तर मीमांसेतले शब्द आहेत. सत, चिद आणि आनंद हे तिन्ही शब्द कुठले आहेत? उत्तर मीमांसेतले. आणि या 3 शब्दांचा नीट अभ्यास व्हावा म्हणून अमृत अनुभव ग्रंथामध्ये श्री ज्ञानदेव महाराजांनी सत, चिद, आनंद या तिन्ही पदांचं विवरण केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक प्रकरण आहे अख्खं, सच्चिदानंद पदत्रय विवरण. आलं लक्षात? म्हणजे ज्ञानदेवांना सुद्धा हे माहीत आहे की माणसांना या शब्दांविषयी गोंधळ होणार आहे. आणि अमृतानुभव हा ग्रंथ सर्व लोकांना मान्य आहे. शहाण्या माणसांना, जे परमार्थामध्ये काहीतरी करतात, जे हुशार आहे, ज्यांची बौद्धिक क्षमता चांगली आहे, पवित्र आहेत, अशा माणसांना नक्कीच माहीत आहे की अमृतानुभव हा वेदांताचा अतिउच्च ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणालाही जरी विचारलं तरी ते नक्की सांगतील की अमृतानुभव हा ग्रंथ काय, वेदांताचा एक खास ग्रंथ आहे, उच्च ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीला तरी एक वेळ मानणार नाहीत ते, ज्ञानेश्वरीला तर म्हणतील त्याच्यात सर्व आहे. पण अमृतानुभवामध्ये वेदांताशिवाय काहीच सांगितलेलं नाही असं सगळ्यांना मान्य आहे. सगळ्या वारकऱ्यांना, जे अभ्यासक आहेत किंवा जे खरे वारकरी लोक आहेत त्यांना माहीत आहे. आणि अशा या अमृतानुभव ग्रंथामध्ये या सच्चिदानंद शब्दांवर एक प्रकरण ज्ञानदेव महाराजांनी लिहिलं आहे. म्हणजे नक्कीच सच्चिदानंद हा शब्द खरा कोणाचा आहे? वेदांताचा आहे, जरी तो धर्मशास्त्रात किंवा व्यवहारामध्ये कुठेतरी दिसत असला. तर तुम्ही शोधा, तुम्ही त्या शब्दांचा म्हणजे त्या प्रकरणाचा अभ्यास करा. एकदमच सच्चिदानंद पदत्रय विवरणाचा अभ्यास करून जमत नाही. पहिल्यांदा शिवशक्ती समावेशन आहे, नंतर सद्गुरुस्तवन आहे. सद्गुरुस्तवन आणि शिवशक्ती समावेशन यांच्या या पायऱ्या ओलांडल्याशिवाय कुठल्याही जीवाला पुढचा वाचारण परिहार होऊ शकत नाही आणि सच्चिदानंद पदत्रय विवरणापर्यंत जाता येत नाही. तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे इतक्या लांब जाण्यासाठी आधी पायऱ्या आहेत. काय? पहिल्यांदा शिवशक्ती समावेशन आहे, नंतर श्रीगुरु स्तवन आहे. श्रीगुरु स्तवन होण्यासाठी श्रीगुरु कळणं गरजेचं आहे. श्रीगुरु म्हणजे नक्की काय असतात यांचा अभ्यास त्या
प्रकरणामध्ये ज्ञानदेवांनी मांडलेला आहे. आणि मग पुढे वाचारून परिहार करून मग पुढे जाता येतं, असा तो क्रम आहे. आणि त्या क्रमानेच खरं तर साधकाने प्रवास करायला पाहिजे. असो, चिद हा शब्द त्या सच्चिद आनंद या 3 शब्दांमधील एक शब्द आहे, चिद. आणि त्या चिदलाच दुसरा एक शब्द वापरण्यात येतो, चिती. तर इथे जो चिती शब्द आलेला आहे तो खरं तर चिती शब्द कुठला आहे, चिद असाच आहे. उपनिषदांमध्ये हा शब्द येतो. हा शब्द कुठून आलेला आहे, उपनिषदांमध्ये आलेला आहे. उपनिषद हा वेदाचा अंतिम भाग आहे. म्हणजे उपनिषद जर अंतिम भाग असेल, वेदांत असेल, तर चित शब्द हा वेदांताचा आहे. हे अशा रीतीने आपल्याला लक्षात घेता येतं. चिती, चिती म्हणजे चिद, आणि चिद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, प्रकाश. चित शब्दाचा एक अर्थ होतो प्रकाश. प्रकाश, आता प्रकाश शब्द जो आहे त्या प्रकाश शब्दाचे अनेक अर्थ आहेत. प्रकाश शब्द पुन्हा व्यावहारिक असतो, प्रकाश शब्द पुन्हा धर्मशास्त्राकडे पण आहे, आणि प्रकाश शब्द पुन्हा वेदांत शास्त्राकडे पण आहे. तर प्रकाश शब्द व्यवहारामध्ये जो आहे तो कुठला आहे, आणि हे साधू संतांना माहित आहे. म्हणून साधू संतांनी या प्रकाश शब्दाचं खंडन करण्यासाठी जे तुम्ही लोक समजताय ते आम्ही सांगत नाहीये असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्यासाठी त्यांना अनेक अभंग लिहावे लागले, बरोबर. व्यासांपासून पुढे अनेक साधू संतांना, म्हणजे व्यासांना सुद्धा ते अनेक दृष्टांत त्यासाठी द्यावे लागले, अनेक श्लोक लिहावे लागले. ज्ञानदेवांना सुद्धा त्याच्यावर अनेक अभंग करावे लागले. अनेक साधू संतांनी पुढे आपण ज्या प्रकाशाला प्रकाश समजतो तो प्रकाश नाही जे इथं चिती शब्दाने वर्णन केलेलं आहे. यासाठी त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अभंग लिहून ठेवलेले आहेत. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा व्यासांनी श्लोकामध्ये ते लिहून ठेवलेले आहे. कुठे, कुठला श्लोक आहे, 15वा अध्याय. किती श्लोक आहे 15वा अध्याय, कसं व्हायचं काय कळत नाही. किती श्लोक आहेत, 20 श्लोक आहेत. मग ह्या 20 श्लोकामध्ये एक श्लोक असा आहे की ज्याच्यामध्ये हा अभ्यास आहे प्रकाशाचा. कुठला श्लोक आहे, न तद्भास हे ते सूर्यो न शशांक न पावक. आता आपल्याला माहिती आहे प्रकाश म्हणलं की सूर्याकडे लक्ष जातं, म्हणून व्यासांनी सांगितले न तद्भास हे ते सूर्यो. आपली दृष्टीच ती आहे. आपण प्रकाश म्हटलं की लगेच सूर्याकडे बघतो, आपण प्रकाश म्हटलं की लगेच ट्यूबलाईटकडे बघतो, दिव्याकडे बघतो. पण आपल्याला प्रकाश म्हणजे तेच वाटतं. म्हणून त्यांना ते खंडन करावं लागलं, न तद्भास हे ते सूर्यो, ठीक आहे, न शशांको, कारण चंद्राला सुद्धा पाहतो आपण. म्हणून प्रकाशाच्या खंडनासाठी तसं म्हणावं लागलं. किंवा एकनाथ महाराजांनी अभंग लिहिला आहे, कुठला, रवी शशी नेणतिजा रूपा. तो प्रकाश कुठला आहे, ज्याला रवी आणि शशी नाही जाणत, तो प्रकाश. तो प्रकाश रवी शशीचा प्रकाश नाहीये असं त्याचा एक अर्थ आहे. पण आपण काय नुसतं तो अभंग पाठ करतो, म्हणतो छान, एकदम फार बरं वाटतं, सद्गत होऊन लोक म्हणताना मी पाहतो असे एकदम सूर ताल, फार फार असं वाटतं की आता खरंच त्यांना सद्गुरूचा इतका महिमा कळलाय असं वाटतं. म्हणजे त्यांचा तो भाव पाहून डोळ्यातून अश्रू आणि एकदम शरीर असं थरकाप कापत, असं खूप खूप मी लोक पाहतो. आणि असं वाटतं की अरे किती त्यांना म्हणजे गुरुभक्ती आहे, किंवा त्यांना किती ते सच्चिद पैकी चिद शब्दाचा अर्थ त्यांना लक्षात आलं. असं काही नसतं बरं. कारण माणसाला कधी रडायला येईल आणि कधी हसायला येईल हे काही सांगू शकत नाही, हे की नाही. कुठला माणूस कधी रडेल हे सांगता येत नाही, कधी हसेल हे सांगता येत नाही. त्याचा अर्थ त्याला ते रवी शशी नेणतिजा रूपा, ते रूप त्याला लक्षात आलं असं म्हणता येत नाही, जरी सुरेश वाडकर असले तरी, ठीक आहे. आता सुरेश वाडकर म्हणजे फार छान सात्विक माणूस आहे, फार छान माणूस, एकदम चांगला उत्कृष्ट माणूस आहे, आणि उत्कृष्ट गाणं गातो, उत्कृष्ट भजन गायलंय. म्हणजे त्यांना कळलं का, नाही कळलेलं. आता तुम्ही म्हणाल त्यांना कळलं नाही हे तुम्ही कशाला सांगताय, तुम्ही स्वतःला जास्त शाणे समजता काय. नाही, मी असं एक गायकाचं सांगतोय की त्याला कळल्याची शक्यता कमी. कदाचित जर खरंच त्यांनी अभ्यास केला तर कळलंही असेल. पण शक्यतो काय असतं, शक्यतो राग कळला, मधुरता कळली म्हणजे त्याला त्या शब्दातला अर्थ कळला असं होत नाही. आणि अर्थ कळला तरी तो अर्थ वेदांत शास्त्राकडून कळण्याच्या ऐवजी धर्मशास्त्राकडून कळतो किंवा व्यवहारातून कळतो. चिद म्हणजे प्रकाश, चिती म्हणजे प्रकाश. आता छाया, दुसरा शब्द काय, छाया हा शब्द आहे. छाया, छाया म्हणजे काय,
मागील वेळेस आपण थोडा विचार केला नाही मागच्या वेळेस? नाही, लगेच प्रतिबिंब काय. छाया शब्दात पुन्हा 3 अर्थ होणार, एक व्यावहारिक, एक धर्मशास्त्राकडे, एक वेदांत शास्त्राकडे, असे 3 अर्थ होतात. शक्यतो वेदांत शास्त्र सगळीकडे गौणी वृत्तीने बोलतं. कुठल्या है ना, असं बरोबर ना, हे जरा सिनियर व्यक्ती त्यांना विचारत, कुठल्या वृत्तीने? वेदांताची वृत्ती कुठली आहे? गौणी वृत्ती आहे. म्हणजे काय? सरळ बोलायचं नाही. कसं बोलायचं? आडवच बोलायचं. म्हणून वेदांताचे महाराज शक्यतो आडवेच असतात. आडवे म्हणजे वाकडे असतात, थोडेसे वाकडे, खडूस, असे वेगळे त्यांना लक्षणं, उपमा देता येतील. त्याचे कारण असं आहे की त्यांचं जे आचरण आणि वागणं, बोलणं, चालणं हे जे असतं बऱ्यापैकी वाकडं असण्याची शक्यता का असते? कारण की वेदांत हे पूर्ण गौणी शास्त्रातून, गौणी वृत्तीने लिहिलेलं आहे. आता गौणी वृत्ती म्हणजे काय? जे काही बोलायचे ते सरळ बोलायचंच नाही. तुम्हाला पंचीकरण तुम्हाला माहिती आहे, पैसे कुठे लपवलेले असतात? कुठे लपवलेले असतात? देवळाच्या घुमटात. आता काय असं बोलायची गरज होती का? सांगायचं स्पष्टपणे, लिहून ठेवायचं की या दिवशी असं आहे, तिथे जमीन आहे, तिथे खोदून बघ. पण नाही, सरळ सांगितलेलंच नाही. आता त्याला कारण आहे, म्हणजे ते कोणालाही सहज मिळू नये म्हणून. तसंच आहे, हा भगवंत सहजपणे कोणाला मिळू नये हा त्यातला उद्देश आहे. आता का मिळू नये? ज्याने लपवले त्याला विचारा, नाही का? तर वेदांत हे काय? गौणी वृत्तीचं शास्त्र आहे. म्हणजे सरळ अर्थ कुठल्याही श्लोकाचा, कुठल्याही ओवीचा किंवा कुठल्याही अभंगातील चरणांचा होत नसतो. वेदांताचा जर तो अभंग असेल तर, वेदांत पर जर तो विषय असेल तर त्याचा सरळ अर्थ होत नाही. म्हणून छाया या शब्दाचा सुद्धा सरळ अर्थ घेता येत नाही. पण आपण छाया शब्दाचा सरळ अर्थ विचारात घेऊ. व्यवहारामध्ये छाया म्हणजे काय? सावली. ठीक आहे, तसाही विचार करायचा, आपल्याला विचार करत जायचंय, पुढे जायचंय वेदांतापर्यंत. सावली म्हणजे कोणाची असते? सावली कोणाची असते? मागील वेळेस सांगितलं ना, कोणाला असते सावली? मागील वेळेस आपण विचार केला, कोणाला असते सावली? ज्याला रूप आहे त्याला सावली असते. रूप जर नसेल तर सावली असूच शकत नाही. ठीक आहे. मग रूप जर नाही तर सावली नाही. मग आता सावली हा जर या शब्दाचा अर्थ करायचा असेल तर चितीला काय पाहिजे? रूप पाहिजे. बरं, मग चितीला जर रूप पाहिजे, चिती म्हणजे आता ही चिती कोणाचं लक्षण आहे? ते लक्षण आहे का तो एक पदार्थ आहे का ते कोणीतरी व्यक्ती आहे? चिद ही काही व्यक्ती आहे का लक्षण आहे कोणाच तरी? काय नक्की आहे चिद म्हणजे हे कळायला पाहिजे. चिती किंवा चिद हे जर कोणीतरी व्यक्ती आहे असं जर धरलं तर त्या व्यक्तीला रूप असणार, व्यक्ती असायला पाहिजे, मग त्याला रूप असायला पाहिजे. असं समजून अनेक महाराज आणि अनेक लोक प्रवास करतायत की त्या देवाला काय रूप आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची आणि भयानक गोष्ट अशी की वारकरी संप्रदायामध्ये त्याला रूप धरलेलं आहे. काय केलेलं आहे? रूप. त्याला रूप आहे असं सांगितलं. आणि शक्यतो मागील वेळेस आपण विचार केल्याप्रमाणे शक्यतो वारकरी संप्रदायामधले सगळे कीर्तन रूपाच्या अभंगापासूनच सुरू होतात. त्याच्याशिवाय सुरूच होत नाहीत. हे की नाही? करता येतं का सुरू? नियम नाही येतो, नियमातच बसत नाहीत त्यांच्या. का बसतं नियमात? सुंदर ते ध्यान एकतर, नाहीतर मग रूप पाहता लोचनी. ह्या 2 अभंगापैकी एका अभंगाच्या पासून सुरुवात शक्यतो करतात. नाहीतर मग कीर्तन महिमेपासून सुरुवात करतात का? कल्पना नाही. रूप पाहत नाही, रूप पाहता लोचनी. नाही, सुंदर ते ध्यान नाही घेत का? आधी घेतात. हा, आणि मग रूप पाहता लोचनी. ओके. त्यामुळे सुंदर ते ध्यानमध्ये सुद्धा रूपाचंच वर्णन आहे की मग तुळशी हार गळा, कटेवर कर, अशा प्रकारे ते वर्णन जे आहे हे सगळं येत. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला खरं तर प्रश्न पडतो की आपण ते स्वीकारावं का हे स्वीकारावं. साधारण माणसाची, साधारण परमार्थ करणाऱ्या व्यक्तींची फार धांदल होते आणि फार गोंधळ उडतो की नक्की करावं काय, म्हणजे हे करू का ते करू, ते करू का हे करू, काय करावं हा मोठा प्रश्न पडतो त्यांच्या पुढे. आता त्याला काय, आता भगवंतच उत्तर देतील, माझ्यासारखा मनुष्य काय त्याला उत्तर देणार. पण या ठिकाणी जर भगवंताला रूप आहे असं जर धरलं तर त्याला सावली पडणारच.
नाही का? भगवंताला रूप आहे तर त्याला सावली धरावी लागेल, पण ज्याला रूप नाही त्याला सावली असण्याचा प्रश्न नाही. ज्या तुकोबाने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणे असं म्हटलंय, त्याच तुकोबाने पुढे जाऊन काय म्हटलंय? रूप नाही त्यासी ठेवेले नाम. लटिका हा आश्रम वाढविला, सांभाळी सांभाळी आपली ही माया. वावगाची आम्हा भयाभीत केले, म्हणजे आम्हाला फसवलं एवढा वेळ. असं का म्हटलं असतं मग? नाही का? असं काहीतरी असं का म्हटलं असतं मग? त्यांनीच कबूल केलं पुढे की हे सगळं फसवलं आम्हाला, भयभीत केलं आम्हाला विनाकारण. कारण नव्हतं काहीतरी. ही माया आहे, मायेमुळे रूपाचा अभंग आलाय. का आला, कशासाठी आला, हा एक वेगळा भाग आहे, पण तो काही मी आता इथे वर्णन करत नाही. पण हा रूपाचा अभंग जो आलाय तो मायेच्या अधीन गाऊन आलेला आहे. त्याला काही कारण आहे, त्याचा विचार सध्या नाही करणार आपण. पण रूप असेल तर सावली, पण रूप नाही तर सावलीचा प्रश्न येत नाही. छाया हा शब्द सावली अर्थाने घेतला तर रूप धरावंच लागेल. पण चिती हा शब्द वेदांताप्रमाणे चिती या शब्दाला लक्षण असं म्हणतात. हे लक्षण आहे, ते लक्षण आहे, त्यामुळे ती व्यक्ती नाहीये, ते कोणाचं तरी लक्षण आहे. आणि ज्याचं लक्षण आहे तो साकार आहे, स्वरूप आहे का नाहीये याचा विचार करायला पाहिजे. ज्ञानदेवांनी एक अभंग लिहिला आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही. नाही काय? रूप. लक्षण आधी सांगितलेत. हे इथे चितीचं लक्षण आहे ना, आधी सांगितलं सत्य ज्ञानानंत. हे सत्य ज्ञानानंत म्हणजे सच्चिदानंद. कारण सत्य ज्ञानानंद हा उपनिषदातला मंत्र आहे आणि त्यालाच पर्यायी म्हणून सच्चिदानंद असं घेण्यात येतं. त्यामुळे सत्य ज्ञान, कारण सत्य ज्ञानानंत, ज्ञान हा शब्द जो आहे तो चितीशी समानार्थी आहे, तसाच्या तसा येतो. ज्ञान, चिती, प्रकाश हे समानार्थी शब्द आहेत वेदांताप्रमाणे. त्याच्यामुळे सत्य ज्ञानानंत ही लक्षणं सांगितल्यानंतर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. त्यामुळे रूप त्यांनी काय केलं तिथे. आता हे जरी एखाद्याला ऐकायचं नसेल तर त्याला माझ्यासारखी व्यक्ती काही करू शकत नाही. ऐकायचं नसेल म्हणजे ऐकताल हो, तुम्ही ऐकाल पण आचरणात नाही आणणार. परमार्थ आचरणाचा असतो, तर चांगला का वाईट हा भाग नसतो. आचरण. ऐकून काय होणार आहे? ऐकून काही होत नाही. कारण या विश्वाच्या अनंत पोकळीमध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या ध्येयाला प्राप्त होऊ तेव्हा हे ऐकलेलं कधी बुजून जाईल हे सांगता येणार नाही. पुसायला काहीच वेळ लागत नाही. आपल्या आतमध्ये जे संस्कार या शब्दांचे पडणार आहेत हे पुसायला वेळ लागणार नाहीये. स्वयंपाक बनवायला फार कष्ट असतात, तो स्वयंपाक नासायला जास्त वेळ लागत नाही, है की नाही? थोडंसं चिमूटभर विष टाकलं की विषय संपून जातो. पण स्वयंपाक बनवायला मात्र फार कष्ट यातनं असतं. तसं हे ऐकणं फार सोपं आहे. यासाठी सोपं म्हणजे तसं सोपं नाही, पण हे ऐकल्यानंतर, हे एवढा कष्टाने तुम्ही ऐकलं, हे सगळं ऐकल्यानंतरही त्याचा नाश करणं फार सोपं आहे. एका क्षणात हे तुम्ही सगळं ऐकलेलं एका क्षणात संपू शकता. फक्त थोडंसं कलुषित मन करायचं, बस सगळा विषय संपलेला आहे. काही मागचं राहणार नाही. अनंत जन्म जरी तुम्ही साधना केली असली ती सगळी पाण्यात जाते एका क्षणात. मन आणि बुद्धी हे दोन इंद्रिय असले पॉवरफुल आहेत आपल्याकडे, इतके भारी आहेत की त्यांना फक्त कुठेतरी काय करायचं, कलुषित करून टाकायचं. सगळं संपून जातं, काही राहत नाही त्याच्यामध्ये. आणि जे राहतं ते फक्त खेळ असतो, देखावा आहे तो खरं नाही काही. तर ज्ञानदेवांनी जर असं म्हटलंय की रूप नाही, तर आपल्याला पण रूप धरता येणार नाही. म्हणून छाया शब्दाचा अर्थ इथे सावली करून जमणार नाही. तर जमेल चिती छाया म्हणजे चितीची सावली असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग काय? छाया या शब्दाचा दुसरा अर्थ आपण लक्षणावृत्तीने, म्हणजे गौणी वृत्तीचा शब्द आहे म्हणून त्याला लक्षणावृत्ती लावावी लागते. लक्षणावृत्तीने आपण त्याचा अर्थ केला होता कुठला? प्रतिबिंब, आहे की नाही? प्रतिबिंब. आता प्रतिबिंब आणि सावली यात फरक असतो का नाही? सावली कशाला असते? रूपाला सावली असते. आणि प्रतिबिंब कुठं पडतं? प्रतिबिंबासाठी चकचकीत पदार्थ असावा लागतो, म्हणजे आरशामध्ये प्रतिबिंब पडतं. आरशामध्ये प्रतिबिंब पडतं. सावली मात्र, सावलीसाठी आरशाची गरज आहे का? नाही, रूप पाहिजे. फक्त रूप पाहिजे आणि प्रकाश पाहिजे. प्रकाश कुठून तरी पडला, त्या व्यक्तीवर प्रकाश पडला की त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याची सावली पडते, हे आपल्याला माहित आहे. प्रतिबिंबाचं तसं आहे काय? प्रतिबिंब आणि सावलीत फरक आहे.
तर छाया शब्दाचा समजा आपण प्रतिबिंब असा अर्थ करू तर काय होईल? प्रतिबिंब पडण्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे? पुन्हा बिंब पाहिजे. बिंब पाहिजे. प्रतिबिंबासाठी बिंब पाहिजे. वायूचं प्रतिबिंब पाहिलं कधी? कुठेतरी पाहिलं का वायूचं प्रतिबिंब? चकचकीत आरसा आहे तुमच्याकडे, पण वायूचं प्रतिबिंब पाहता येईल काय? आकाशाचं सुद्धा खरं तर प्रतिबिंब पाहता येतं काय? ज्या रीतीने आपण प्रतिबिंब या शब्दाकडे पाहतो त्या रीतीने प्रतिबिंब हे कोणाला असतं? पुन्हा त्याला रूप पाहिजे. अग्नी तत्वापर्यंतच फक्त पृथ्वी, जल आणि अग्नी या तिघांचंच आरशामध्ये रूप पडतं खरं तर. आभाळाचं जे रूप आपल्याला दिसतं ते आभाळ नसून ते ढग असतात, आणि ढग हे पृथ्वी तत्वाचे असतात, जल तत्वाचे असतात. जलतत्व, अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व त्या ढगामध्ये जास्त असतं, म्हणून त्या ढगाचं प्रतिबिंब आरशात दिसतं. कारण ढग म्हणजे काय? ढगांमध्ये तीन गोष्टी आहेत. काय काय? ढगात जल असतं, अग्नी असतो आणि पृथ्वी तत्व असतं. हे तीन गोष्टी असतात. पृथ्वी तत्व म्हणजे गारा पडले की तुम्हाला कळेल गारा, आहे की नाही? अग्नितत्व म्हणजे वीज चमकली कळते अग्नितत्व, आणि पाऊस पडतो म्हणजे कळतं जलतत्व. अशा रीतीने आभाळाचं प्रतिबिंब पडतं कारण त्याच्यात हे तीन तत्व आहेत. अग्नी, जल आणि पृथ्वी या तीन तत्वांचं मात्र प्रतिबिंब पडतं आरशामध्ये, पण वायू आणि आकाशाचं पडत नाही. पडेल. आता जो भगवंत आहे खरा तो या आकाश तत्वाच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब पडण्याचा तसा प्रश्न येत नाही. आकाशाचं जर खरं प्रतिबिंब तशा रीतीने पडत नाही जसं आपण समजतो, तसं आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही म्हटल्यानंतर भगवंताचं प्रतिबिंब कसं पडणार? चिती छाया जसं आपण समजतोय तसं प्रतिबिंब पडणार नाही ना. शास्त्रामध्ये लिहिलंय प्रतिबिंबित झाला. प्रतिबिंबित झाला म्हणजे कसं झाला? आरशामध्ये प्रतिबिंबित हवा तसं झाला की काय? तसं झाला असेल तर तुम्ही सांगा कसा होईल तो? भगवंत अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झाला असं म्हणतो आपण, किंवा हृदयामध्ये किंवा अज्ञानामध्ये, वेष्टी अज्ञानामध्ये तो प्रतिबिंबित झाला. आता असं म्हणाल्यानंतर तो प्रतिबिंबित जर झाला तर प्रतिबिंबित आपण जसं प्रतिबिंबित समजतोय तसं झाला तर त्याला काय पाहिजे? रूप पाहिजे पुन्हा एकदा. तर नाही, रूप पाहिजे. रूप नसेल तर प्रतिबिंब पडण्याचा प्रश्न नाही. आणि रूप जर त्याला असेल तर तरी सुद्धा पुढे त्याला आरशासारखा चकचकीत पदार्थ पाहिजे. आणि अविद्या तर चकचकीत नाहीये, अविद्या तर पूर्ण मलिन आहे. त्या मलिन अविद्येमध्ये तो प्रतिबिंबित होईलच कसा? वेष्टी अज्ञान. म्हणून लोकांनी काय ठरवलं? साधू संतांनी काय ठरवलं? याला नाही कळत ना, मग याला दुसऱ्या पद्धतीने. मग ते म्हणले नाही, वेष्टी अज्ञानात नाही तर तो बुद्धीत प्रतिबिंबित झाला, आणि बुद्धी तेज तत्वाची म्हणजे बुद्धी चकचकीत आहे. बघा गंमत कशी. म्हणून तुम्ही जर विचारसागर ग्रंथ वाचला तर तुम्हाला सापडेल तो कुठे प्रतिबिंबित झाला. हस्तमलक वाचा, विचारसागर वाचा, ह्या ग्रंथामध्ये तुम्ही शोधलं तुम्हाला सापडेल अंतःकरणात प्रतिबिंबित झाला. आणि विचारसागरात तुम्हाला कुठेतरी कधीच असं सापडेल कदाचित, मला माहित नाही, बघा तुम्ही शोधून, की त्याच्यामध्ये असंही सापडेल की तो वेष्टी अज्ञानात प्रतिबिंबित झाला. आधी बुद्धीत किंवा अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झाला. आता अंतःकरणात किंवा बुद्धीत प्रतिबिंबित झाला असं म्हणाल्यानंतर अंतःकरण आणि बुद्धी ही तत्व कुठलं आहे? त्याचं तेज तत्व आहे. तेज तत्वापासून बनलेली आहे आणि सत्व गुणाची आहे. त्याच्यामुळे या दोन चकचकीत पदार्थांमध्ये तो प्रतिबिंबित होऊ शकतो, म्हणून चालतं तिथे. पण वेष्टी अज्ञान हे मलिन आहे, तिथे कसं प्रतिबिंबित होईल? का नाही? मग तिथे उत्तर नाही देऊ शकत काही. म्हणून लोक म्हणतात बरं ठीक आहे, आम्ही अज्ञान बाजूला ठेवतो, आम्ही बुद्धीत प्रतिबिंबित झाला. त्याच्यापेक्षा असा विचार करा की प्रतिबिंबित झाला तर प्रतिबिंबित झाला तर त्याला रूप पाहिजे, आणि रूप तर त्याला नाहीये, मग प्रतिबिंबित होईलच कसा? म्हणजेच प्रतिबिंब शब्दाचा अर्थ तसाही करून जमणार नाही. म्हणजे छाया शब्दाचा अर्थ ना सावली करून जमेल ना प्रतिबिंब करून जमेल. जसं प्रतिबिंब आपण समजतोय तसं ते प्रतिबिंबित नाही. जशी छाया आपण समजतो तसं छाया शब्द नसावा, त्यामध्ये काहीतरी गमक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा भाव असावा, याचा विचार आपल्याला करावा लागेल. कराल का मग तुम्ही? हा, तसं काय ना, तुम्ही करायला असेल तर सांगा, होमवर्क म्हणून करा. आपले बरेच होमवर्क साचलेला आहे. अच्छा, हा, आपण होमवर्क काय आधीच सांगितलं मी. कुठला आहे होमवर्क? मी म्हटलं बघूया आठवतंय का लोकांना, नाही तर कोणाला तरी वाटेल तुम्हाला आठवत नाही, तुम्ही आमचं सांगता मला. प्रतिबिंबित
प्रतिबिंबित होणं म्हणजे काय? प्रतिबिंब या शब्दामध्ये काय आहे? प्रतिबिंबामध्ये एक पदार्थ जो असतो तो पदार्थ दुसऱ्या रूपाने भासणं, हा प्रतिबिंब शब्दाचा एक भाव आहे. दुसऱ्या रूपाने भासणं. जसं आपण आरशामध्ये आपल्याला पाहतो स्वतःला, तेव्हा आरशामध्ये आपण दुसऱ्या रूपाने भासत असतो. दुसऱ्या म्हणजे कसा? उजव्या हाताचा डावा हात होतो, आहे की नाही? उजव्या हाताचा डावा हात होतो. आरशात नसताना आपण आरशात दिसतो, आरशात नसतो, कधीच आपण आरशात नसतो, पण आरशात दिसतो. एकाचे दोन होणे, उलट होणे, नसताना दिसणे, असे 3 दोष घेऊन हा प्रतिबिंब तयार होत असतो. म्हणजे प्रतिबिंब म्हणजे काय? वेगळ्या रूपाने भासणे, एकाचे दोन, नसताना दिसणे आणि उलट दिसणे, अशा रूपाने होतं तेव्हा प्रतिबिंबित असतो. हा भाव फक्त जर घेतला तर पद्धत काही असू देत, पद्धत काही असू देत, वेगळ्या रूपाने एखादा पदार्थ भासला की त्याला म्हणायचं ते प्रतिबिंबित झाला. असा त्यातला लक्षणेने अर्थ करायचा. असा लक्षणेने अर्थ केला, हा शास्त्रात कुठेही लिहिलेला नाही. कुठेही अशा पद्धतीने स्पष्टपणे लिहिलेला नाही. गौणी वृत्तीने सापडेल शास्त्रामध्ये. शास्त्रबाह्य बोले तो पाखंड, म्हणून मी जर काही शास्त्रबाह्य बोलत असेल तर मी पाखंडी ठरतो. पण कुठेही शास्त्रामध्ये सरळ सरळ तुम्हाला अर्थ दिसणार नाही, कुठल्याच शब्दाचा दिसणार नाही. त्याला आपल्याला अशा रीतीने शोधत जावं लागणार आहे. तर वेगळ्या रूपाने भासला म्हणजे कसा भासला, तर त्यासाठी आपण मागील वेळेस दृष्टांत घेतला होता. कुठला घेतला होता का नव्हता? कुठल्या दृष्टांताचं सांगितलं होतं? मोठा दृष्टांत होता, बराच वेळ चालला होता. आठवते? काल काय खाल्लं आठवे ना, मागच्या शुक्र होतं का चिंतन? होतं ना? मग एकच आठवडा झाला का? नव्हतं सांगितलं? नव्हतं सांगितलं का हो सर? मागच्या वेळेस कुठला दृष्टांत सांगितलं मी? प्रतिबिंब. नाही गेलो पुढे, स्टॉप. बरोबर. बरं, रांजणगावला. ते मध्ये रांजणगावला सांगितलं, ते मध्ये रांजणगावला सांगितलं, इथे सांगितलं का रांजणगावला सांगितलं? काय तुमचं माझा मेळ कधी जुळायचा? मागच्या वेळेस राजाचं दृष्टांत सांगितलं होतं का मी? नाही. का हो सर? राजाचं दृष्ट नाही. हे काय आहे की मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये, कोणाला असं वाटत असेल तर तसं काही नाहीये. प्रतिबिंब शब्दाला मुळात काय आहे की वेदांत म्हणजे काय? वेदांताची पद्धत आहे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. पण वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, जे चुकीचे मार्ग आहे त्यामध्ये मंथन नको करू. कशाचं मंथन कर? अनंतासाठी, म्हणजे लोणी निघालं पाहिजे ना, अनंतासाठी मंथन आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अनंत जर निघत नसेल त्यातून, सत्य ज्ञान अनंत म्हणजे तो जर निघत नसेल तर त्या मंथनाला किंमत नाही. आपला जो विषय सुरू आहे हा आपण मंथन करत आहोत. मंथन करणे म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळ मी सांगत असतो की चरबी माहिती ना, चरबीमध्ये दही घेतलं आणि ते जर घुसळायचं ठरलं तर त्याला ती काठी ठेवतात आणि काठी ठेवून मोठी रवी असते आणि त्या रवीला दोरी बांधतात. म्हणजे लोणी जेव्हा मोठ्या प्रमाणात काढायचं असतं तेव्हा, आता राहिलं नाही ते, तर ती जी रवी असते त्या रवीला मोठी रवी असते, त्याला चरबी पण मोठी असते, त्याला दोरी जी असते त्या दोरीला 2 बाजूने धरायला जागा असते आणि एकदा एका हाताने इकडे वडायला लागते आणि एकदा याने वडावं लागतं. म्हणजे एकदा असं ओढावं लागतं, एकदा अशी ओढावं लागतं, अशी ओढावं. असं ओढत गेलं म्हणजे इकडे 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 असं मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे असं केलं की मंथन होतं, आहे की नाही? तसं वेदांतातल्या कुठल्याही ग्रंथात बघितले की तुम्हाला प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर शंका प्रश्न उत्तर असं दिसतं, आहे की नाही? हे कशासाठी असतं?
त्याचं कारण आहे ते शंका प्रश्न उत्तर यांच्या याच्यातून मंथन होत असतं आणि मंथनातून मग तो पुढे नवनीताकडे म्हणजेच अनंताकडे जातो. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न निर्माण मी करून दिला तर ती चांगलीच गोष्ट आहे. तुमचं मंथन होईल, तुम्ही त्याच्या विचार कराल, त्यावर विचार कराल तर चांगली गोष्ट आहे. इकडे कारण ज्ञानमार्ग हा विचाराचा मार्ग आहे, कृतीचा मार्ग नाही. याच्यामध्ये क्रिया आणि कृतीला किंमत नाही, याच्यामध्ये विचाराला किंमत आहे. तर हा विचार तुमचा प्रबळ होण्यासाठी तुम्हाला असे स्वतःलाही प्रश्न निर्माण स्वतःचेच करता येतील किंवा आपल्याला शास्त्रातून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि काही मार्गदर्शकाच्या साहाय्याने प्रश्न निर्माण होऊ शकतात. प्रतिबिंबासाठी आपण राजाचा दृष्टांत पाहिला होता. राजाच्या दृष्टांताची आपण मागील वेळेस विचार केलेला. राजा हा राजा नसतो, तो नट असतो. तो कोण असतो? नट. नाटकामध्ये रंगभूमीवर गेलेला नट तो काय करतो? वेश बदलतो, तो राजाच्या रूपात जातो. आता जेव्हा तो राजा होतो, राजा झाल्यानंतर तो काय करत असतो? तो राजा रूपाने वेगळा भासतो. आणि तो आधी कोण असतो खरं? म्हणजे कोण असतो? म्हणजे रंक असतो. त्याचा पगार किती सांगितला होता? आठवतंय की नाही? मी सांगितलं ते सगळं. किती रुपये पगार असतो? 150 रुपये पगार त्याला. एक दिवस नाटकात काम केलं, एक शोला काम केलं तर किती पगार? 150 रुपये. 150 रुपयात त्याला घरचे बायको पोरांचा खर्च करायचा आहे, जाण्याचा खर्च करायचा आहे, सगळं त्याला भागवायचं त्याच्यामध्ये. मग 150 रुपयामध्ये आठवतं ना, सांगितलं होतं नाही? मग हे सगळं त्याला भागवायचं आहे, तर मग तो रंक आहे का राजा आहे? तो रंक आहे, म्हणजे गरीब आहे. रंक म्हणजे गरीब आहे. आता तो गरीब नट पण वेगळ्या भावाने काय होतो? दिसतो, प्रतिबिंबित होतो. वेगळा भाव आहे त्याच्याकडे. बहुरूपियाची रावराण. ठीक आहे. कोण आहे? बहुरूपियाची रावराण. बस तेवढंच. पुढचं नंतर सांगतो, तिकडे सांगत. म्हणजे नट, बहुरूपी म्हणजे नट. तो काय रावराणी आहे का? राजा झाला का तो कधी? तसं जेव्हा त्याची अवस्था बदलते, मूळ अवस्था वेगळी आहे, नट आहे तो, पण राजा झाल्यासारखा वाटतो. त्याच्यानंतर त्या राजाचा आपण बऱ्याच रीतीने अभ्यास केला होता. हा जो राजा आहे, हा राजा खरं तर राजा नसून कोण आहे? नट आहे. आरशामधला आपला उजवा हात नसून डावा हात आहे. उलट आहे सगळं, एकदमच उलट आहे. हा रंक नसून राजा दिसतो, पण राजा नसून रंक आहे. हा उजवा हात उजवा नसून डावा आहे, पण डावा असून उजवा दिसतो, उलट. तेव्हा त्याला म्हणतात प्रतिबिंब. अशी लक्षणं करते, अशा रीतीने पण विचार करता येईल प्रतिबिंबाचा. उलट झालं, वेगळं झालं, काहीतरी बदललं. कसं बदललं? काय झालं नक्की? त्याला निमित्त कारण अनेक आहे. डायरेक्टर भेटला त्याला, तो म्हटला आमच्या नाटकात काम करतो का? हा निमित्त कारण आहे. याने विचारलं किती पगार देणार? सांगितलं एवढा देणार. परवडतंय का? येतो, आलो. त्यालाही हाऊस होती. अनेक कारण आहेत ना त्याला. एक कारण आहे का? कुठल्याही क्रियेला एक कारण नसतं. काही लोकांचं असं म्हणणं असतं की कुठल्याही क्रियेला एकच कारण पाहिजे. मी खूप लोकांना समजावून सांगतो बाबांनो, की कुठलीही क्रिया होते त्याला एक कारण नसतं, त्याला अनेक कारण असतात. एकच कारण कुठल्याही क्रियेला असूच शकत नाही, अनेक कारण असतात. पण लोकांचा हट्ट असतो ना, एकच कारण सांगा. काय एकच कारण कुठं सांगणार बाबा? त्याला एक कारण नाहीच आहे, अनेक कारण आहेत. तसं तो राजा झाला, नट राजा झाला, तर त्याला काही फक्त डायरेक्टरने बोलवलं म्हणून राजा झाला काय? तो नाही. डायरेक्टरने बोलवणं हे एक कारण आहे, त्याची हाऊस हे दुसरं कारण आहे, त्याला त्याचं स्वतःचं पोट भरायचं, त्यासाठी पैसे कमवायचे हे तिसरं कारण आहे. अशा रीतीने अनेक कारण आहेत. फक्त स्वतःच पोट भरायचं असं नाही, बायका पोरांचं पोट भरायचं आहे, प्रेक्षकांना बरं वाटावं म्हणून अनेक कारण त्याला आहेत. त्या सगळ्या कारणाने तो राजा झालाय. आता हा जो बदल झाला, हा जो त्याचा भाव बदलला, याला आपण काय म्हणतोय? बदल म्हणजे एकदमच बदल झाला, याला काय म्हणतोय? प्रतिबिंबित झाला. राजा रूपाने प्रतिबिंबित झाला. रंकच राजा रूपाने प्रतिबिंबित झाला. आणि त्यालाच एकनाथ महाराज म्हणतात बहुरूपियाची रावो राणी. काय झाली? बदललं. आहे कोण? बहुरूपी. झाला कोण? राजा.
असतो का? ते बहुरूपी पोलीस पण होऊन येतात बरं. एकदा एका दुकानात मी काहीतरी वस्तू घ्यायला गेलो, लहान होतो, आणि बाजूला तो पोलीस आला काठी बिठी मारत. त्या दुकानदाराला खूप दम दिला त्याने. मी एवढा घाबरलो, आणि दुकानदार काही नाही, तो हसत होता. त्याने त्याला काहीतरी एक नोट काढून दिली आणि तो पोलीस निघून गेला. आणि त्यात नोंद केली, तुला जेलमध्ये टाकेल, हे करील ते करील, असं बरंच काय करू. मी फार घाबरलेलो. मग नंतर मी त्याच्यावर खूप विचार करत होतो, हे काय नक्की झालं. मग नंतर मला थोडं जसं सवय वाढत गेलं, त्याच्यानंतर लक्षात आलं की तो येतो ना, तो पोलीस नाहीये. तो कोण आहे? तो बहुरूपी आहे. ठीक आहे ना. अशी फसवणूक होत असते. लहान बुद्धी असली, लहान वय असलं की समजत नाही, क्षमता नाही ती कळून घेण्याची काय नक्की घडलं होतं. ते काय घडलं हे कळून घेण्याची क्षमता नसल्यामुळे मला वाटलं तो पोलीस आहे आणि त्याला दम दिला आणि मग त्याने त्याला लाच दिली, मग काहीतरी असं झालं. असं काहीच नव्हतं, तो बहुरूपी होता. ठीक आहे. अशा गमती असतात. तर प्रतिबिंबित होणं म्हणजे बदल होणे. बदल म्हणजे कशा? वेगळ्या रूपाने भासणे. बदल होणे नाही, वेगळ्या रूपाने भासणे. ते वेगळ्या रूपाने भासायला कारण काही असू देत, पण वेगळ्या रूपाने भासतो. दुसरा एक दृष्टांत आपण पाहिला होता. कुठला? दुसरा दृष्टांत सांगा. पहिलं तर नाही सांगितलं तुम्ही. घटाकाश आहे की नाही? घटाकाश. आता आकाश आहे. आकाश कुठे आहे? आकाश कुठे आहे? आकाश के न समायची, असं ज्ञानदेवांची होईल. के न समायची, कुठं नाही आहे. बरोबर आहे. पण घटामध्ये जे आकाश असतं ते काय? घटाकाश. सीमित झालंय, मर्यादित झालंय, स्वरूप बदललंय. आकाश म्हणजे काय? व्यापक. आकाश कसं असतं? आकाशाचं लक्षण काय? व्यापक. सगळ्यांना सामावून घेण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे त्याला काय म्हणतात? आकाश. घटात सामावतं का मग काय सगळं? घटाकाशात सगळं सामावतं काय? तुम्ही म्हटले आकाश म्हणजे सगळं सामावून घेण्याची शक्ती असते त्याच्याकडे, ताकद असते त्याच्याकडे. मग मी म्हणतोय घटाकाशामध्ये सगळं सामवावर सामेल काय? नाही. मग घटाकाशाला आकाश नाही असं म्हणता काय? नाहीये. बघा, साधं गणित आहे. आकाश म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सगळं सामावू शकतं याला म्हणतात आकाश. आता घटाच्या भिंती आल्या. घट माहिती ना? घट म्हणजे मडकं. घटाच्या भिंती आल्यानंतर, घटाकाश तयार झाल्यानंतर, ते घटाकाश जे आहे, हे घटाकाश आणि ते जे महद आकाश आहे, या दोघांचा जर विचार करू लागलो, हे दोन्ही एकच असं जर तुम्ही म्हणताय, तर त्याचं जे गुण आहे ते ह्याच्यात का नाही? त्याचे काय गुण आहेत? सर्व समावेशक, सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. आणि घटाकाशामध्ये काय? अर्धी बादलीच पाणी बसते, एक बादली पाणी पण बसणं नसतं. आणि काय सर्व समावेशक आहे? मग घटाकाश आणि महदाकाश एकच आहे का? एकच. घटाकाश आणि महदाकाश एक आहे का नाही? आहे का नाही? तरी एकच आहे. अहो, पण त्याचं लक्षणच जुळत नाही ना. महदाकाशाचं प्रमुख लक्षण काय आहे? मग जुळतंय का? म्हणजे काय झालाय? रंकाचा जसा राव व्हावा त्याप्रमाणे त्या रावाचा हा रंक झालाय. महदाकाश हे राजासारखं आहे, राव आहे तो, पण तो काय झालाय? रंक झाला. का झाला? कारण आहेत त्याला. घटाच्या भिंती. बदल झाल्यासारखा वाटला. खरं तर महदाकाश आणि घटाकाश कोण्याही काळी वेगळे नाहीत. पण जसं नट आणि राजा कोण्याही काळी ते वेगळे नाही, तो एकच पुरुष आहे, दोन रूपाने भासतो. एकच पुरुष जसा दोन रूपाने भासावा तसं एकच आकाश दोन रूपाने भासतं, एक महदाकाश आणि एक घटाकाश. असं वेगळ्या रूपाने भासतं. ते बदल झाल्यासारखा वाटतो, त्याला म्हणतात प्रतिबिंब. कसं होईल? राजाच्या रंकाच्या म्हणजे नटाच्या दृष्टांतामध्ये त्याला निमित्त कारणं वेगळी आहेत आणि घटाच्या दृष्टांतामध्ये निमित्त कारणं वेगळी आहेत, सामग्री वेगळी आहे. त्याला राजा होण्यासाठी भरजरी कपडे, मोत्याचे हार, तुळशी बागेतले का होईना पण सोन्याचे मुकुट, आहे की नाही, असं त्याला पाहिजे, तर तो राजा सोबतो.
पण घटाच्या बाबतीत नाही, मातीचा घट किंवा पितळाचा असू देत, कशाचा चालतो, पितळ असेल, माती असेल, स्टील असेल, काही असेल, पण सामग्री कारण वेगळी आहेत, कारण वेगळी त्याची न्याची, पण हा अवस्थांतर, हा बदल मात्र समानच आहे. पदार्थ भिन्न आहेत, अवस्था भिन्न आहेत, दृष्टांत भिन्न आहेत, उदाहरणही भिन्न आहेत, पण त्याच्या मागचा हेतू जर बघितला, त्याच्या मागचा प्रतिबिंब हा जर अभ्यास बघितला, तो समान आहे की नाही? म्हणजे प्रतिबिंबित होणे म्हणजे काय, जसं आहे तसं न दाखवणे. आहे नट पण राजा म्हणून दिसतो, आहे महदाकाश पण घटाकाश म्हणून दिसतं. व्यवहारही होतो तसा, कारण त्या नटाचा राजा असतानाचा जो व्यवहार आहे नाटकामध्ये, तो सगळा राजासारखाच होतो का नाही होत? त्याचा जय जयकार होतो नाही का, त्याची स्तुती होते, सगळ्या प्रकारचे व्यवहार त्या राजाचे होतात. घटाकाशे सुद्धा सगळे घटाकाशाप्रमाणे व्यवहार होतात. त्याच्यात पाणी भरलं जातं, त्या पाण्यामध्ये आकाश तुटून पडतं, सगळं होतं त्याच्यामध्ये, ते व्यवहारातच आहे. नाहीतर खरं बघितलं तर ह्या आकाशामध्ये पाणी भरता येते का? ह्या आकाशात कोणी पाणी भरू शकलंय? नाही भरत. पण ह्या आकाशात विरुद्ध झालं का नाही, गडबड, विरुद्ध घडतंय, विरुद्ध. तशी ही जी चिती छाया आहे, या छाया शब्दाचा अर्थ प्रतिबिंब या रूपाने जरी आपण घेतला तरी प्रतिबिंब म्हणजे जसं आरशात प्रतिबिंब आहे तसं न धरता असं जर धरलं तर कदाचित आपला अर्थ लागण्याची शक्यता आहे. छाया, चितीची छाया झाली म्हणजे चितीचं काय झालं, स्वरूप काय बदलणार आहे, स्वरूप बदलल्यासारखं वाटणार आहे. तो जन्मत नाही पण जन्मल्यासारखा वाटतो असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. चिती जी आहे तिला रूप नाही पण रूप आल्यासारखं वाटणार आहे. तर जे रूपाचे अभंग आहेत ते मायाच्या अधीन धरून केलेले आहेत, म्हणजे ते त्याला निमित्त कारण कोण धरलेलं आहे, माया ही निमित्त कारण धरलेली आहे. पण हे कळणं फार म्हणजे फार अशक्य आहे, कारण लोक या रीतीने विचारच करू शकत नाही. आता राजाला त्या नटाला जर राजा म्हणून जर त्याला घरी एखादा घेऊन गेला तर जमेल का? नट तो राजा आहे असं समजून त्याला खरंच राजा समजून जर त्याच्या आज्ञेत वागायचं ठरलं किंवा असं काहीतरी करायचं ठरलं तर जमेल का? तर जमणार नाही, नाही का? तसं त्या चितीचं रूप जे प्रगट झालं, अवस्थांतर किंवा हा भ्रम, हा भास जेव्हा तयार झाला, ही छाया जेव्हा तयार झाली, त्याला सत्य मानून जर आपण जगू लागलो, त्याला सत्य मानून जर आपण सगळे व्यवहार करू लागलो तर आपण गटांगळ्या खाणार नाही का? आणि त्याच खात आलो, त्यालाच व्यवहार असं. तोच काय त्याचं वर्णन करायचं, त्याचा अभ्यास करायचा आपल्याला, अजून संपलेला नाही ते अभ्यास. जीव स्याद व्यावहारिका कसा झालाय तो? चिती छाया समाविशात. छाया म्हणजे प्रतिबिंबित होणे, प्रतिबिंब म्हणजे वेगळ्या रूपाने भासला तो. चिती काय झाली? चितीचं स्वरूप जसं आहे तसं भासत नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होणं, वेगळं. त्याला जे जे नाही ते वाटणं. काय होईल तो? काय होईल? नट काय होतो? नवरस काय होईल ते सांगू शकत नाही तो. काय होईल तो हे सांगू शकत नाही. तसा हा भगवंत काय झालाय याचा कोणी शोधच घेऊ नये. पण माणसं तो काय झालाय त्याचा शोध घेतात, त्याचा शोध नाही घेत. बहुरूपियाचा शोध घ्यावा, बहुरूपियाचा जो राहोराणी आहे त्याचा शोध घेऊ नये, कारण ते लोकसंपादनी झालेलं आहे. लोकसंपादन म्हणजे व्यवहार. बहुरूपियाचा राहोराणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोकसंपादनी तैसेच करती. लोकसंपादन म्हणजे व्यवहार, व्यावहारिक सत्ता. काय झाला तो? नानात्व, चिती, छाया. काय झालं? काय झाला तो? काय नाही झाला तो?
भगवंत काय नाही झाला. ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत एवढं झाला. किती झाला आपल्याला किती कळतंय त्याच्या तरी किती पट जास्त झाला. किती झाला जीवाचा विचार, किती जगामध्ये भूतमात्र आहे हे मी तुम्हाला कदाचित काल आपल्या चिंतनामध्ये सांगितलेलं आहे. किती भूतमात्र आहेत, किती मोजले तुम्ही काल चिंतन ऐकायला जे त्यांना माहिती, कालच ना भूतमात्राचा विषय कधी होता. हे तर फारच अवघड झालो, तुम्ही नव्हते. भूतमात्र किती भूतमात्र आहेत, भूतमात्राच्या अंतरी किती किती आहेत, सर्व भूतमात्राच्या अंतरी किती आहेत भूतमात्र नाही माहिती, आठवत नाही, मोजले का नाही किती होते. हे एवढा झाला तो. आता तुम्हाला आठवत नसेल तर, काही ना आठवत असेल पण समजा भीती वाटत असेल, मी विचारताना भीती वाटते बऱ्याच लोकांना, म्हणजे माझी बऱ्याच लोकांना भीती वाटते. तसं मी भीतीदायक आहेच बरं, पण भीती वाटते तर घरी जाऊन विचार करा. सर्व भूतमात्राच्या अंतरी आपण ही ओवी पाहिली तर यामध्ये भूतमात्र हा जो शब्द एवढा झाला. भूतमात्र किती आहे, या सगळ्या भूतमात्रांचा जर आपण विचार केला एवढा तो झालाय. आता समष्टीने त्याचा विचार करणं तर पचनीच पडू शकत नाही कुठल्याही जीवाची. त्यामुळे वेष्टीने विचार करायला पाहिजे. वेष्टीने तो किती झाला, कुठपर्यंत झाला, काय काय झाला याचा विचार करायला पाहिजे. तर चिती छाया या दोन शब्दांचा आपण आतापर्यंत विचार केलाय. चिती छाया, चितीची छाया म्हणजे चितीची सावली, म्हणजे चितीचं प्रतिबिंब. आणि प्रतिबिंब किंवा सावली किंवा छाया कशा रूपाने आहेत, ती अशा रूपाने बदल झालेला आहे. आणि झालाय ना, का नाही झालेला, झालेला आहे. समष्टीने न पाहता वेष्टीने जरी पाहिलं तरी काय हरकत नाही, वेष्टीने तो बदल झालेला आहे. तर आपल्याला आता ते शोधायचं आहे की कुठे झालाय तो आपल्याकडे, आपल्याला ते शोधायचं, अजून त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. प्रतिबिंबित झाला, चिती छाया म्हणजे चिती प्रतिबिंबित, बरोबर ना. चित प्रतिबिंब है ना, चैतन्याचे प्रतिबिंब पडलं असं आपण वाचतो ना शास्त्रामध्ये. तर प्रतिबिंबित आहे, प्रतिबिंबित म्हणजे हा छाया, चिती छाया. तर हा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये नक्की कुठे तो प्रतिबिंबित झालाय, पण प्रतिबिंबित झाल्यानंतर त्यांनी सगळं बदललेलं असणार आहे, म्हणून त्याला ओळखणं अशक्य आहे. उदाहरणार्थ एखादा उत्कृष्ट नट असतो, उत्कृष्ट नट आहे तो उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचं पात्र करतो. आता हा तुकाराम महाराजांचं पात्र करतो तर ते नाटक संपल्यानंतर लोक त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, काय म्हणतात, अरे तुकाराम महाराजांना तुझ्यात काहीच फरक नाही वाटत, तू तोच वाटतोस, तोच साक्षात तुकोबाज, जिवंत तूच तुकोबा वाटतोस असं म्हणतात. किंवा एखादा नट आहे तो वेड्याचं पात्र करतो तर अरे तू वेडाच वाटतोस, म्हणजे तू वेडा नाहीच असं कोणीच म्हणू शकत नाही, तू वेडाच आहेस वाटतं, उत्कृष्ट करतात. किंवा एखादा विलन असतो आहे की नाही, गुंड, तो गुंड नसतो पण त्याला चपल्याने मारावं असं वाटतं, नाही की नाही, वाटतं का नाही. आणि हीच ती कलाकाराला दाद असते. तसा हा जो नट आहे, चिती, हा जो आहे तो इतका उत्कृष्ट प्रतिबिंबित होतो की त्या प्रतिबिंबातून आपण त्या चितीला म्हणजे बिंबाला ओळखूच शकत नाही. जगातला सर्वोत्कृष्ट नट आहे तो, त्याला ओळखू शकत नाही, भगवंताला ओळखू शकत नाही, म्हणजे चितीला ओळखू शकत नाही. का? प्रतिबिंबित, चिती छाया प्रतिबिंबित असल्यामुळे ओळखू शकत नाही. तो राजा तो नंतर जर टपरीवर आपल्याला भेटला चहा पिताना तर एखाद्याने सांगितलं की अरे बघ हा तो मगाचा आहे बरं, काही सांगतोस, हा कसा असेल, तो केवढा होता, हा कसला होता, हा कसला तो कसला, काही जुळतंय का, काही होतं ना असं, हाच तो आहे असं लक्षात येत नाही. जर उत्कृष्ट मेकअप, उत्कृष्ट त्याची ऍक्टिंग असेल तर ओळखू येतो का? अजिबात ओळखू येत नाही. साधारण ऍक्टरचं म्हणजे साधारण जे हे नट आहेत यांची जर अशी स्थिती आहे, यांना जर आपण खरं ओळखू शकत नाही तर तो चिती
प्रतिबिंबित झाले ओळखता येईल काय? मग ज्याने ओळखलेलं असतं त्याला सांगावं लागतं, अरे तोच येतो, तोच येतो, तेच आहेस तू, असं तुम्ही म्हणावं लागतं ना, तत्त्वमसी. पण ते कोणाचं, ते श्रद्धा लागते, मग ते पचतं, नाही ते पचत. श्रद्धा असल्याशिवाय पचत नाही. म्हणून श्रद्धा हा फार अवघड विषय, सोपा विषय नाही. असो, प्रतिबिंबित झाला म्हणजे काय की ओळखण्यासाठी झाला अवघड. म्हणून चिती छाया असं म्हटल्यानंतर फार आनंद मानण्याची गोष्ट नाही. काय झालं? अवघड झाला. चिती छाया म्हणजे अवघड झाला. आता फार कठीण, इथून पुढचा प्रवास कठीण. म्हणजे चिती छायानंतर जे काही येणार आहे पुढे, समावेशात जीव स्याद व्यवहारिका, हे वाटोळ आहे. हे काय? हे वाटोळ झालं. कारण हे सगळं जे जगणं आहे पुढचं, इथून पुढचं जगणं, याच्या पुढचं, हे सगळं लाजिरवाण आहे. अशा प्रकारे पुढे समावेशन होणं आणि प्रवेश होणं, हे पुढचं जगणं वाटोळं. आणि हेच सोडवणं, याच्यातूनच बाहेर पडणं, यालाच परमार्थ असं म्हणतात. वेदांताचा हाच विषय. भगवंताच्या दिशेने जावं लागेल, भगवंताच्या प्राप्तीसाठी जावं लागेल. देव आणि देवी जरी मीच झालेलो असलो तरी सुद्धा त्यांना भजल्यामुळे माझी प्राप्ती कधीच होत नाही, असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. कारण भाव ते ठाई अनानी धरी असं म्हटल्यामुळे त्या ठिकाणी तो भाव त्याला त्या लोकाला त्या देवदेवतेंकडे घेऊन जातो. म्हणून ते मला कधीही प्राप्त होत नाहीत असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची अशी गती होऊ नये हा कळवळा कुठेतरी वाटतो. म्हणून सर्वांनी या चिंतनांच्या द्वारे व्यावहारिक जीवाला नष्ट करण्याचा प्रयत्न करा. व्यावहारिक जीवपण जर नाश करता आलं तर नासे जीवपण, तरच भवरोग नाश होतो. नासे जीवपण भवरोग नाश, जीवपणा नाश झाला तर होईल. जीवपणा म्हणजे हे व्यावहारिक जीवपणा घालवायला पाहिजे. तो जीवपणा कसा आला होता याचा आपण सध्या विचार करत आहोत. तुम्ही ज्या संसारामध्ये रमलेले आहात त्या संसारामध्ये कोणाकडेही याचं उत्तर नाहीये. मातेकडे, पित्याकडे, भावाकडे, बहिणीकडे, नवऱ्याकडे, बायकोकडे, नातेवाईकाकडे किंवा राजाकडे, देशाच्या चौधऱ्याकडे, कोणाकडेही याचं उत्तर नाही. याचं उत्तर कोणाकडे? साधू संताकडे. साधू संत किंवा शास्त्र यांच्याद्वारे. शास्त्र हे गुह्यतम असल्यामुळे कळायला अवघड आहे. म्हणून सद्गुरु विना सापडे ना सोय. आपणाला योग्य त्या सद्गुरूची प्राप्ती होत आणि तिथपर्यंत जाऊन त्यांच्याद्वारे आपल्याला प्रथम आपण व्यावहारिक जीव कसे झालो हे लक्षात येवोत आणि मग त्या व्यावहारिक जीवाचं खंडन करून आपणाला त्या जीवाला ब्रह्माशी ऐक्य साधता यावं, म्हणजे भगवंताशी ऐक्य साधता यावं, म्हणजे वेदांताचा प्रमुख विषय जीव ब्रह्मैक्य साधता यावं. यासाठी त्या परमकृपाळू भगवंताने आपणा सर्वांवर कृपा करोत अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.